अमोल मिटकरी मला वाटतं सत्ताधारी पक्षात आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात त्यांना हे सांगितलं तर बरं होईल, कारण आम्ही म्हटलं तर पुन्हा मग विरोधी पक्ष ओढतच असतो म्हणतात. पण तू कोरटकरांना सोडायला आलिशान गाड्या येतात, कोण पुरवतं गाड्या, विमानतळावर सोडलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सोलापूरकरला तर कोणी धक्का पण नाही लावलेला. आणि मग तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात, सत्ताधारी पक्ष जर अशा मागण्या करत असेल तर मला वाटतं तुम्हाला त्याच्यात कोणीतरी विचारत नाही किंवा तुम्ही डुप्लिकेट बोलता, अशा दोन्हीपैकी एक त्याच्यातली बाजू होऊ शकते. ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो. तुलसी गवार यांच्या विधानाने आता चांगलंच राजकारण तापलेलं आहे. हे तर आपण वारंवार सांगतोय, की ईव्हीएम हॅक करता येतं. आता मला असं वाटतं ज्या अमेरिकेच्या आहे गृह विभागाच्या, त्यांनी हे सांगितल्यावर पुन्हा त्याच्यावर चर्चा होते. परंतु आम्ही विधानसभा निवडणुकीपासून वारंवार सांगतो आहे की या महाराष्ट्रात वातावरण वेगळं असताना निकाल वेगळे लागले. हरियाणात ते असंच झालं. आणि म्हणून ईव्हीएम होऊ द्या ना. जर होत नसेल तर आपण खुली जे जनतेची मागणी बॅलेटवर निवडणूक व्हावी. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीची नोटीस आलेली आहे, ज्यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी हे प्रमुख भागधारक असलेल्या यंग इंडियन आणि असोसिएट जनरल लिमिटेड या कंपनीची मालमत्ता ताब्यात घेण्याची नोटीस आलेली आहे. असं द्या, त्याला का शेअर होल्डर अनेक लोक असतात. काही दिवसापूर्वी चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केलं की अहमद दानवेला मी मोठं केलं. परंतु काय केलं? चंद्रकांत खैरे म्हणाले की अहमद दानवेला मी मोठं केलेलं आहे. बरं, मग काय सांगायचं? मी काय नाही सांगत. मी सांगितलं मंत्री गुलाबराव पाटलांचं एक वक्तव्य कालचं जिल्हा परिषद शाळेमध्ये, आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे. मला वाटतं गद्दारीची सवय विद्यार्थ्यांना लावू नये, त्यांनी फोडाफोडीची लावू नये. काल आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे की हनुमान चालीसा पठणाला ठाकरेंनी विरोध केला म्हणून आम्ही अमरावतीत हनुमानाची मूर्तीची उभारणी केली. आणखी कर म्हणा 10 ठिकाण. काल एकनाथ शिंदेने अजित पवारची तक्रार अमिषा हातात केलेली आहे. माहीत नाही मला. आज संजना घारे यांनी ठाकरे गटातून आज शिंदे गटामध्ये प्रवेश केला. संजना घारे हो. शिवसेनेचे प्रवक्ते. कधी आज केलं? माहीत नाही मला. तर बीड नगर परिषदेच्या लेखापालाला जीवे मारण्याची धमकी संदीप क्षीरसागरांनी दिल्याचा आरोप होतोय. स्वतः लेखापालांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह एसपींकडे ही तक्रार केली आहे. फक्त अधिकारी मनमानी पद्धतीनं वागत असतील तर एखाद्या दिवस लोकप्रतिनिधीच्या संयमाचा स्फोट होऊ शकतो. तो जर संदीप क्षीरसागरचा झाला असेल तर मला असं वाटत नाही काही व्हावं काय. काल अमित शहा दौऱ्यावरती होते. ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देण्यात आली, मात्र अजित पवारांना दूर राहावं. असं नसतं ते, असं दूर आणि जवळ नसतं. वेळेचं पाहून करत असतात. उगाच प्रत्येकाच्यात राजकारणाला काय अर्थ नाही. तुमच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांनी असं म्हटलं आहे की भरत गोगावलेच नाही तर एकनाथ शिंदे यांचं सुद्धा आता चंबू गव्हाळ गुंडाळायला भाजपने सुरुवात केलेली आहे. एकनाथ शिंदे यांची गोची करून त्यांना सुद्धा भाजपचा लवकर घरचा रस्ता दाखवणार आहे. तर दाखवलं, त्यांनी बोलले ना तसं हो, ही प्रार्थना. अर्थ खात्याच्या फायली मंजूर होत नाही म्हणून काल एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे कुठेतरी मला वाटत नाही सगळे मिळूनच या सगळ्या गोष्टी करतात. उगाच याची तक्रार त्याची तक्रारला काही अर्थ नाही आहे. सगळे मिळूनच हे करतात, त्याच्यात तेही सहभागी होतात. जसे यांच्या फायला अडवल्या जातात तसे यांच्याही काही गोष्टी अडवल्या जातात. वाटतं हे राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री आणि मोठे नेतेच करतात. त्याच्यामुळे कोणाची कोणी तक्रार करणं याला काही कोणताही अर्थ मला वाटत नाही. ज्याच्यात दम आहे त्याच्या फाईल्स बरोबर होतात. त्यांनी सांगितलं ना महिनाभरात सोडेल म्हणून. आता महिनाभरात सुटेल किंवा वर्षभरात सुटेल माहिती नाही. सध्या राज्यामध्ये शेतकरी आक्रमक झालेला आहे कर्जमाफीसाठी, परंतु सरकार असं म्हणतं आहे की सध्या अर्थव्यवस्थेमध्ये बजेटने पैसा नाही. काय सांगा? हे पण या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. हे सरकारने पूर्ण केलं पाहिजे. आता शेतकरी उठलेले येणार काळात सगळे पक्ष मिळूनसुद्धा याच्यावर जनआंदोलन या महाराष्ट्रात उभा आम्ही करू. प्रहारने 2 दिवसापूर्वी आंदोलन केलं प्रत्येक सत्ताधारी आमदाराच्या घरासमोर. त्यावरून बच्चू कडू अब कच्चू हो गए आहे असं गुलाबराव पाटील म्हणतात. काय म्हणे? बच्चू कडू अब कच्चू हो गए आहे. मला वाटतं कोणत्याही चळवळीचा अपमान करू नये. कच्चू असो का बच्चू असो, शेवटी त्यांच्या भावना ज्या आहेत त्या
सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या आहेत. ठीक आहे, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.